Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल. त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया. ज्या मित्र पक्षाच्या ताकदीवर तुम्हाला खासदार करण्यात येत आहे, अनऑफिशियली तुमचा विजय आहे निश्चित होईल. राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. ज्या मित्र पक्षाच्या ताकदीवर तुम्हाला खासदारकी देण्यात येत आहे, सुरेंद्रजी, ज्या मित्र पक्षांच्या ताकदीवर तुम्हाला खासदारकी देण्यात येत आहे, त्याच पक्षाचे तुमच्या सोबत सहकारी या ठिकाणी दिसत नाही, याचा अर्थ हे म्हणायचा की मित्र पक्ष तुमच्याशी नाराज आहेत. अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाराज आहेत असं म्हटलं जातं. अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं, परंतु पक्ष कुठेतरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला. आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही. स्वतः अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हते अशी माहिती आहे. खरंच तयार नव्हते, कारण काय 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच ही मागणी सतत होत होती. मी अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं बारामतीला तर 2 खासदार अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती, पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारी सुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती. थँक्यू सो मच. पार्थ पवार या तुमच्या उमेदवारी अर्ज भरताना नव्हते, त्यांचीही आग्रह होता, त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. नाराज आहेत का? तुमचं काही बोलणं झालंय? त्यांनी स्वतःच सांगितलं की कोण आहे? सॉरी, बोलत आहे. पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.